गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 5:24 आणि आपण निघतोय आता घराच्या इथनं. हे पुढं आपलं शॉप आहे आणि ना आपण सीएनजी फिल करू. 3 गाड्या सीएनजी खाली आहे आणि सगळे डिव्हाइस ऑन करू आणि बघूया आजची सुरुवात कोण करते आपली. आज परत आपल्याला अर्धा तास झालाय निघून. झालाय अर्धा तास जवळपास 20-25 मिनिटं तरी राईड पडत नाहीये. 1-2 आल्या होत्या पण त्या 100 रुपये वगैरे राईड होत्या त्यामुळे मी काही घेतली नाही. सीएनजी पण भरला नाही कारण गर्दी होती. तर आता आपण वाकडच्या चौकात आहे, पिंपळे निलक आणि वाकड थोडस पुढे आलोय तरी राईड नाही. पण माझ्या हिशोबाने आणखी थोडस समोर जावं मग, कारण नसल राईड तर हळूहळू पुढे जातो आणि सीएनजी तरी फिल करून घेतो. एक जातील माझे 5-6 किलोमीटर पण तोपर्यंत राईड तरी पडेल ना. इथं उभं राहण्यात काही पॉईंट नाहीये. ठीक आहे. आजचा मंडे संडे मंगळवार आहे. राईड तर असायला पाहिजे होती पण नाही पडत आहे. ओला तर वाजलीच नाही, रॅपिडो पण नाही वाजलं, उबेर वाजलं पण ते पण राईड काही उपयोगाच्या नव्हत्या. तर बघूया आता इथनं जाऊया पुढे निघू, कारण वेळ घालवण्यात काय पॉईंट नाहीये. 6:08 झालेले आहेत. दिवसाची सुरुवात व्हायला पाहिजे पटकन, नंतर मग पुढे दिवस व्यवस्थित आपला जातो. बघूया राईड पडल्यानंतर मी करतो अपडेट. आपण आलोय हिंजवडीच्या इथं. ब्रिज उतरून लगेचच आहे सीएनजी पंप. तिथं आलोय सीएनजी पंपवर तरी पण सीएनजी राईड नाही पडलेली. 3 गाड्या माझ्या पुढे आहेत. ठीक आहे, सीएनजी भरून घेऊ आणि मग नंतर थोडा उशीरही झाला तरी चालेल आपल्याला, कारण सीएनजी भेटल्यावर मग टार्गेट पूर्ण केल्याशिवाय जायचंच नाही. आज काल पण आपण लवकर गेलो होतो. जरा तब्येत आपली व्यवस्थित नाहीये. काल पण गोळ्या घेतल्या, आज पण सकाळी गोळ्या घेऊनच आलोय. तर ठीक आहे, बघूया आता किती वेळ लागतो. राईड पडतच नाही, विशेष आहे आज. अर्धा तास झाला जवळपास. बघूया किती वेळ लागते. नुसतंच फिरतोय आज आपण. तर सीएनजी फिल केला, पुढं आलो ब्रिजच्या तिथं. वाकडच्या ब्रिजला आपण एंटर करतो, हिंजवडी सोडतो तिथनं पण राईड नाही. आता म्हटलं थोडस आणखी पुढं जावं तर परत आपण पिंपळे सौदागर पर्यंत आलोय. एक राईड वाजली निगोजेची, खेड 250 रुपयाची. आणि तिकडे MIDC रिटर्न कधीच भेटत नाही, म्हणजे नाहीच, तिकडे जायचंच नाही. म्हणजे आज राईडच नाही पडल्या तर उबेरच्या त्या पण 100-120च्या 2 राईड. एक आता पडली निगोजेची. ओला तर काय नाही, रॅपिडो पण नाही आज 1 तास झाला मी फिरतोय, नुसतंच आपला गॅस जाळतोय. असं एकदा घडलं होतं, एकदा 7-7:30 वाजले होते तरी मला राईड पडली नाही. नंतर पर मी ते चेक करायला गेलो होतो की मला पडतायत का नाही म्हणून. पर मी स्टेशन पर्यंत गेलो होतो, नंतर मला राईड पडल्या होत्या. आता आज पण 6:45 झालेत. 6:45 आणखी सुरुवात नाही. तर ठीक आहे, आता कालचा पण दिवस आपला काय ऍव्हरेजच झाला होता. आज आणखी सुरुवात नाही, ऍटलीस्ट सुरुवात झाली म्हणजे नंतर आपला दिवस व्यवस्थित होतो. तर आपण कालच बोललो होतो की सगळे दिवस सारखे नसतात, पण त्याचा अनुभव आपल्याला आज येतोय की राईड सुरुवात झाली का डोक्याला शांतता होती. तर ही घेतली असती, पण खेड निगोजी आपण कधी गेलो नाही, तिकडचं एरिया आपल्याला माहिती नाहीये. सो मी नवीन एरियामध्ये शक्यतो जात नाही. आपलं एक डेस्टिनेशन आहेत की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भेटून जातात किंवा तिथनं रिटर्नचे पण भेटतात. मी आज इंजोडीला थांबलो होतो की जर आपल्याला इंटरसिटी जरी भेटली बाहेरची तरी आपण घेऊया ती राईड, पण ती पण नाही पडलेली. म्हणजे राईडच पडलेलंच नाहीयेत विशेष म्हणजे. तर बघूया किती वेळ लागतो राईड पडायला आपल्याला आणखी. आफ्टर वेटिंग 2 hours देन विल गेट ट्रिप ऑफ स्टेशन. 2 तास थांबलो आपण आज. फर्स्ट टाइम या बिझनेस मध्ये आल्यापासून, जवळपास सेकंड टाइम ही. एकदा 1.5 तास आणि आता हे 2 तास. 7:30ला आपल्याला ट्रिप भेटली स्टेशनची आणि आपण कस्टमरला सोडले आणि आता परत आपण चाललोय ओळू स्टेशनलाच. नंबर किती गाड्या आहेत बघायचे, 20 गाड्या आहेत. इथं फ्रेश झालोय आणि परत आपण बॅक टू वर्क. तर सांगायचा मुद्दा हा की मागं हटायचं नाही. कामाला आलोय, सगळे दिवस सारखे नसतात, मी कालच बोललोय. पण जे भेटेल ते काम करायचं, मागं नाही हटायचं. हे नाही ते नाही, फक्त आपल्या रूटच्या आहे तो सोडायचा नाही. ठीक आहे, बघूया आज आपलं किती होते. ओला आणि रॅपिडो तर काही विशेष नाहीये, फक्त उबेर चालू आहे म्हणून 3 ऍप असणं गरजेचं आहे. काल मला एका व्हिडिओच्या कमेंट आली मला की माझ्या व्हिडिओला
की तिन्ही ॲप कशी यूज करायची. तर 3 ॲप अशी यूज करायची की तिन्ही ॲपच्या एकाच मोबाईलमध्ये आहेत माझ्याकडे एकच मोबाईल, त्यातनंच मी शूट पण करतो आणि राईड पण ॲक्सेप्ट करतो. तर ओला, उबेर, रॅपिडो हे एकाच एकाच माझेच आहेत, एकाच फोनमध्ये आहेत. तर तिन्ही ॲप मी ऑन करून ठेवतो. ओलाची पडली तर उबेर आणि रॅपिडो बंद करायचं राईड घेतल्यानंतर, आणि उबेरची पडली समजा तर कस्टमरला पोहोचायपर्यंत वेळ असतो तोपर्यंत नंतर बाकीच्या टायमिंगमध्ये त्या 2 ॲप बंद करून टाकायची. त्यांनी काय होतं, आपल्याला समजा ओला नाही पडले तर उबेर नाही पडले तर रॅपिडो, कोणीतरी ॲप देतच. पण कधीतरी असा एखादा दिवस येतो आजच्या सारखा की कोणताच ॲप काम नाही करत, तर त्यासाठी मग वेट करायचं, जे मी आज केलंय. आता बघू स्टेशनला किती कॅब आहेत आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला इथं किती वेळ लागतो. आता मी जागा नाही सोडणार ही, इथनच किती वेळ लागेल काय लागायचं तो लागू देत, पण मी इथूनच राईड घेऊन जाणार आहे. वेट करेल मी इथनच. स्टेशन पाशी आपण वेट केला राईडचा नंबर येईपर्यंत. एकदा नंबर येऊन गेला पण राईड काय व्यवस्थित नव्हत्या, मग आपण एक्सेप्ट नाही केलं, आपण वेट केला. एक रॅपिडोची पडली होती चाकणची 425ची. कस्टमरला फोन केला, कस्टमर म्हणला तुमची रिक्षा आहे का कॅब आहे, म्हणले कॅब आहे. ठीक आहे म्हणला, मी लोकेशन चेंज करतो. आता काय लोकेशन चेंज केलं काय माहिती, फोनच नाही उचलला परत. आणि नंतर फोन केला तर स्विच ऑफ लागला. म्हणजे ती राईड होती, फेक राईड होती. त्याच्यानंतर थोडासा वेट केला, उबेरची एखादी राईड पडली पण आपल्या लोकेशनला नव्हती, मुंडवा वगैरे तिकडं होती. त्याच्यानंतर एक दिसली 990 का 980 काहीतरी रांजणगावची. म्हटलं असाही आपला दिवस वेस्ट गेलेलाच आहे, म्हणजे लवकर राईड नाही पडलेली. सो आपण रांजणगावची राईड ऍक्सेप्ट केली. बजाज काहीतरी इलेक्ट्रिकल का असं काहीतरी होतं रांजणगावला. तर कस्टमरला सोडलंय आपण आता इथं, आणि इथनं आपण निघलोय गेटपासून MIDC. रांजणगाव MIDC ला फर्स्ट टाइम राईड घेऊन आलोय, इंटरसिटी म्हणूनच होईल आता ही ट्रिप माझी. तर ठीक आहे, कस्टमरचं बिल झालं 983 रुपये, 983. आपल्याला दिले 952 रुपये, आणि किलोमीटर होतं 57. टाइम लागला 1.25 तास. टाइम झालाय आता 10:40. गाडी चालली 111 किलोमीटर, कारण ते आपल्या इथंच आपण जास्त फिरलोय 30 किलोमीटर. तर ठीक आहे, आता इथनं आपण मेन रोडला निघून रांजणगाव मध्ये बघूया राईड पडती का आपल्याला, कारण आता हा आपल्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर मला पण कळेल की नक्की इकडं आल्यावर राईड भेटते का नाही, कारण वाघोली वगैरे त्या साईडला तर नाही भेटत. पण आता ठीक आहे, कंपनीने दिली, आणि इथं उबेरच भेटू शकते आपल्याला. ओला एखाद्या वेळेस चान्सेस आहे, रॅपिडो तर इकडं नाहीच आहे. एक तर मग ओला नाही तर उबेर. आता बघूया किती वेळ लागतोय. आपण हळूहळू आपल्या डायरेक्शनला स्टेशनच्या साईडला सारखंच जाऊ, आणि राईड जशी जशी तिकडची आसपासची कुठली पण राईड भेटू दे आपण एक्सेप्ट करूया. तर बघू आता किती वेळ लागतोय राईड एक्सेप्ट व्हायला, किंवा आपल्याला इथनं बाहेर यायला. इथं मी जेव्हा डिप्लोमा माझा पूर्ण झाला त्यानंतर इकडे इंटरव्ह्यूला आलो होतो 1-2 ठिकाणी, आणि जॉन डिअरला होतो मी 8 दिवस कामाला सणसवाडीला. तर इकडची MIDC वगैरे फिरलेलो आहे एक वेळ, म्हणजे कॉलेज झालं तेव्हा. त्याच्यानंतर काय परत फिरलोच नाही. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आता आपल्याला बाहेर पडायला किती वेळ लागतोय. रांजणगाव महागणपतीपासून आपण थोडा वेळ तिथं वेट केला. राईड काय पडली नाही 5-10 मिनिटं. आणि आपल्यासारखेच एक कॅबवाले तिथं आले होते. खराडीपासून रांजणगावला घेऊन आले 750 काहीतरी, आणि आपल्याला 952 रुपये दिलेत. 983 रुपये कस्टमरचं बिल. तर इकडनं तर राईड नाही पडत, ते पण म्हणले. मी तर 10 वाजता आलो, 1 तास झालाय मला जवळपास. राईड नाही, 1 पण नाही वाजली. तर ठीक आहे, आपण पण निघालोय आता पुढून, कारण मला माहित होतं तिकडनं रिटर्न भेटणार नाही, पण एक अनुभव म्हणून. आणि ठीक आहे, आपल्याला 55 किलोमीटरचं गॅस किती जाणार आहे, 5-20 200 रुपयाचा, आणि आपल्याला दिलेत 950 रुपये. तर MT जरी गेलो थोडं, आपण एक पकडलं एक 20-25 किलोमीटर, तरी हार्डली 300 रुपयाचा गॅस जाईल. आपण जास्तच पकडतोय, 300 रुपयाचा गॅस जाईल. तरी आपल्याला 600-650 रुपये भेटतात या मागं. आजचाही दिवस गेला होता. तर एक एक्सपिरियन्स पण येतो रांजणगाव वगैरे, म्हणजे या साईडला आल्यावर ट्रिप भेटतात का नाही भेटत. तो ट्रिप तर नाहीये, एक साईडच्या ट्रिप आहेत फक्त. तर येताना जरा विचार करूनच यायचं, कारण रिटर्नच्या ट्रिप नाही भेटत इकडनं. माझा अनुभव आहेच,
तरी पण मला अमाऊंट दिसली व्यवस्थित, त्यामुळं मग मी एक्सेप्ट केलं. आता तुम्हाला कालचं जे आपल्याला जे परवाच्या दिवशी कालच्याच दिवशी आपल्याला रेंटल ट्रिप पडत होती ओलाकडनं 800-850 रुपये दाखवले होते 4 तासाचे 40 किलोमीटरचे. तर आता इथं मी 1.25 तासामध्ये गॅस बीस सगळं पकडलं 300 रुपये. गॅसची जरी मायनस केली तरी 1.25 तासामध्ये माझं 650 रुपयाचं अर्निंग झाले. फार एक्स्ट्रा 100 रुपयाचं गॅस मी एक्स्ट्रा पकडतोय, तरी पण मला 650 रुपये अर्निंग झाले. तर नाही ना, मग मी तेच तुम्हाला दाखवायचं होतं की ट्रिप हे असे ट्रिप परवडतात. त्या रेंटल ट्रिप मध्ये किलोमीटर भले कमी आहे, आता किलोमीटर जास्त होतं इथं माझं 55 किलोमीटर होतं, तरी पण मला 650 रुपये राहतात. मी आणखी 20 किलोमीटर गेलो तरी सुद्धा. त्यासाठी ट्रिप एक्सेप्ट करताना विचार करून एक्सेप्ट करा. नुसतंच वेळ नका वाया घालवू. कमी वेळेमध्ये जास्त इन्कम कसं करता येईल याच्याकडे माझा फोकस असतो नेहमी. तर ठीक आहे, आता इथनं आपल्याला कोण बाहेर काढतंय, मला तर असं वाटतंय उबेरच काढल, पण थोडासा वेळ घेईल. वेळ म्हणजे अजून माझ्या हिशोबाने एक थोडं शिक्रापूर वगैरे त्या साईडला भेटायला पाहिजे. तर बघूया आपण किती वेळ लागतो. राईड काही येत नाहीये. आपण शिक्रापूर पासून निघलो. इथं मित्राचं गॅरेज होतं, तर मित्राच्या गॅरेज मध्ये गेलो, थोडा वेळ बसलो तिथं, त्याच्यापाशी गप्पा वगैरे झाले, जुन्या आठवणी. तर तो म्हणला इथं पडतात, पण जे लोकल असतात त्यांनाच इथं पडतात माझ्या हिशोबाने. मला तर एक पण राईड पडली नाही, ओला नाही, उबेर नाही. तर एक अर्धा-पाऊण तास तिथं बसलो आणि आता निघलोय मी. एक 10-15 मिनिटं झालेत, 12 वाजलेत. तर आता इकडनं आपल्याला आणखी अर्धा-पाऊण तास लागेल पोहोचायला. तर मध्ये जर राईड पडली तर आपण घेऊया आणि बघूया आपल्याला इथनं कोण बाहेर काढते. 11:30 तर आपलं काम झालेलं आहे. 2 दिवस झाले ॲव्हरेजच काम चालू आहे. आज तर भयानक होतं, सकाळी 2 तास मला राईडच नाही. पण ठीक आहे, रियालिटी कळती की ऍक्च्युअल मार्केट काय आहे. मार्केट कुणासाठी नाही चालत, मार्केटच्या हिशोबाने चालतं. आणि आज इलेक्शनचा रिझल्ट असल्यामुळे शेअर मार्केट पण तिकडे पण जरा ऑब्झर्वेशन केलं, अर्धा-पाऊण तास चार्ट वगैरे बघितले. कारण 3,900 पॉईंट मार्केट खाली पडलं. एक्झिट पोलचा रिझल्ट काल दाखवला असं की बरोबर आहे, तर मार्केट काल 2,000 पॉईंट वर गेले. आणि आज जवळपास 7.5% मार्केट खाली पडले बँक निफ्टीचं, निफ्टी आणि बँक निफ्टी. तर ज्यांना माहित नसेल की हे काय आहे, तर मी शेअर मार्केटचं काम असतं माझं मेन, आणि ओला उबेर मी एक्स्ट्रा करतो. तर जोपर्यंत माझं एक पूर्ण वेळ शेअर मार्केट चालू होत नाही तोपर्यंत आपण कॅबमध्ये आहे. तरी माझ्या हिशोबाने त्याला वर्षभर जाईल, 7-8 महिने वर्ष जाईल. नंतर मग आपण फुल टाइम शेअर मार्केट आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा कॅब असं करणार आहे आपण. तर तिकडं माझा जास्त अभ्यास असतो चालू, नेहमी चार्ट वगैरे ओपन असतं. जेव्हा राईड असेल तेव्हा ठीक, इतर वेळी माझं चार्ट ऑब्झर्वेशन चालू असतं. तर आता पण मी तेच केलं, इलेक्शनचा अभ्यास केला की इलेक्शनचा रिझल्टचा काय परिणाम होतो मार्केटचा. तर ठीक आहे, बघूया आपल्यासाठी कोण बेटर राहील. तर आता इथनं आपल्याला राईड आता पडते का नाही, अजून तर नाही वाजली, पडायला तर पाहिजे. ठीक आहे, बघूया कोण देते आपल्याला राईड आज. आता हे आपण एअरपोर्ट रोडला, एअरपोर्टच्या मागच्या साईडला लोहगावला. तर आपल्याला वाघोलीपासून राईड भेटली होती लोहगावची 200 रुपयाची. पण त्याच्यात असं झालं की कस्टमर 6-1 किलोमीटर आधीच उतरले. हॉस्पिटलला जायचं होतं, कारण तर काहीतरी होतं, म्हणजे डिस्टन्स तिकडचं टाकलं होतं लोकेशन, आणि अलीकडेच उतरले. त्यामुळं आपल्याला कमी भेटलेत, 142 भेटलेत या राईडला. तर आपलं टोटल अर्निंग झालंय 1312 रुपये काहीतरी, आणि टाइम झाला 1. आपण आज 2 तास वेस्ट, 1 तास मित्राकडे, 3 तास असे घालवलेत. तर बाकीचा टाइम जर मॅच केला तर आपलं अर्निंग बरोबर आहे. आणि डोकं पण दुखायला लागले माझं. आता काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून, फक्त ताक पिले. तर आता इथनं मी घरी जाईल, थोडा आराम करेल, झोपल, आणि बरं वाटलं तर आपण उद्या कंटिन्यू करू, नाही तर मग 1 दिवसाचा गॅप घेईल मी. मला बरं नाही वाटत आहे, थोडं तब्येत ठीक नाहीये. ठीक आहे, बघूया. इथनं भेटली राईड तर आपण कंटिन्यू करू.